यानंतर पुढची बातमी राजकीय वर्तुळातली आहे। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गेलेलं ही त्याची दृश्य आपण बघतोय। एसआयआर प्रक्रियेसंदर्भात त्यांनी चोक्कलिंगम यांच्याशी चर्चा केली। महाराष्ट्रात निवडणुका लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या असो, आता कुठेही जवळ नसताना ही एसआयआरची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती सुरळीत व्हावी, नीट व्हावी, कोणालाही वगळता येऊ नये आणि हे सगळे आम्ही चर्चा ह्या सीओंबरोबर केली। असं म्हटलं जातं की बंगालची निवडणूक ही एसआयआरच्याच प्रक्रियेमुळे ज्या भाजपाने जिंकलेली आहे त्याच्यात जवळपास 90% योगदान हे एसआयआरचं आहे। हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये जिथे असं एसआयआर सुरू होईल आता ते होऊ नये ह्याच्यात जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। नागरिक म्हणून मीडिया असेल, राजकीय पक्ष असेल, ही जबाबदारी आपण वाटून पुढे काम करावं। 36 प्रक्रियेमधल्या काही सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत। मला वाटतं की त्यांनी त्याची गांभीर्याने नोंद घेतली। 3 वर्ष निवडणुकीला वेळ आहे, तर ती मुदत जरी आम्हाला वाढवून मिळाली तरी त्यामध्ये प्रक्रिया करताना चांगल्या प्रकारची प्रक्रिया होऊ शकते असे अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि ते मुद्दे मांडण्याच्या संदर्भात त्या भूमिका करताना आता तरी सकारात्मक अशा प्रकारची निवडणूक आयोगाने आम्हाला त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे। आता पुढे काय होतं याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू। पुनर्विकासाच्या कामामध्ये जे भाडे तत्वावरती बिल्डरच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या कारणांनी जे गेलेले आहेत, जे तिथे नाहीच आहे, तिथे जागाच नाहीये, मग त्यांचं काय करणार? तर या संदर्भामध्ये ज्या वेळेला प्रश्न, कारण हा प्रचंड मोठा प्रश्न जो आहे मुंबईकरांसाठी आहे आणि त्या प्रश्नावरती निवडणूक आयोगाकडे आत्ता उत्तर नाही, त्यांनी अभ्यास करून त्याच्यावरती आम्हाला उत्तर देईल असं सांगितलेलं आहे। वीट मजदुरीचा संबंध असेल किंवा एक छोटे छोटे जे कामगार आहेत ज्यांचे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही काय करणार किंवा LGBTQ संदर्भामध्ये काय भूमिका घेणार, या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही तिथे परामर्श घेण्याचा प्रयत्न केला, निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देण्याचं काम केलेलं आहे।